नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंतनू ढवळे आहे। आज आपण विराम चिन्ह पाहणार आहोत। कुठल्याही वाक्याला वाचताना किंवा लिहिताना आपण थांबतो, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे विराम चिन्ह वापरले जातात, जसे की उद्गारवाचक चिन्ह, काकपद सारखे चिन्ह, स्वल्पविराम चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, पूर्णविराम चिन्ह। कुठल्याही वाक्यामध्ये विराम चिन्ह न वापरल्यास अर्थ पूर्ण होत नाही। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनिशा अरुण आहे। पूर्णविराम चिन्ह वाक्य पूर्ण झालं हे समजण्यासाठी पूर्णविराम हा चिन्ह वापरला जातो। उदाहरण, माया रोज शाळेत जाते। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सृष्टी धाडगे आहे। माझे चिन्ह प्रश्नचिन्ह आहे। एखाद्या वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरले जातात। उदाहरण, तुझे नाव काय आहे? प्रश्नचिन्ह। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सानिका आहे। स्वल्पविराम, एखाद्या वाक्यात एका जातीचे अनेक शब्द समान आलेले असतात तेव्हा त्या शब्दानंतर स्वल्पविराम वापरतात, त्यांना स्वल्पविराम म्हणतात। उदाहरण, गंगा स्वल्पविराम, यमुना स्वल्पविराम, गोदावरी ह्या भारतातील नद्या आहेत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव छाया शर्मा आहे। अर्धविराम, लिखाण करताना ज्या ठिकाणी अधिक विश्रांती घेतली जाते त्या ठिकाणी अर्धविराम वापरला जातो। उदाहरण, त्याची स्मरणशक्ती चांगली आहे, अर्धविराम, पण ते अभ्यास करत नाही। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सिद्धी भोसले। एकेरी अवतरण चिन्ह, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर किंवा दुसऱ्याचे मत सांगायचे असेल तर एकेरी अवतरण चिन्ह लावतात। उदाहरण, ईशानला एकेरी अवतरण चिन्ह वीर पदक मिळाले। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आयुष पवार आहे। दुहेरी अवतरण चिन्ह, मूळ शब्दापासून वापरले जाणारा दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात। उदाहरणार्थ, आई म्हणाली, दुहेरी अवतरण चिन्ह, भाजी आण। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वरूप सुतार आहे। काकपद चिन्ह, काकपद सारखे एक चिन्ह वापरले जाते जेव्हा आपण एक शब्द चुकून विसरतो तेव्हा या चिन्हाचा प्रयोग केला जातो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव जय सोनावणे आहे। संयोग चिन्ह, दोन सारख्या प्रमाणाचे शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो, जसे माता पिता, भाऊ बहीण। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझं नाव थॉमस नॉकीब आहे। उद्गारवाचक चिन्ह, मनुष्य हा भावनिक प्राणी आहे। त्याच्या मनात राग, द्वेष, प्रेम, माया यासल्या भावना येत असतात। त्या भावना लेखनातून व्यक्त करण्यासाठी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो। उदाहरण, अरे बापरे, उद्गारवाचक चिन्ह, केवढा मोठा साप। धन्यवाद।